तर प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना डिवचले। मी काही मराठी शिकणार नाही, काय ते करा असं आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिलं। एक्स पोस्टमध्ये सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग केलंय। दरम्यान हिंदीतच प्रश्न विचारा तरच बोलेन अशी केडियांनी माध्यमांशी बोलताना आडमुठेपणाची भूमिका सुद्धा घेतली। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा। गेली 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी भाषा फारशी कळत नाही। तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला। आणखी एक महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदेंकडे प्रामाणिकपणा नाही धूर्तपणा आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे। एकनाथ शिंदेंकडे प्रामाणिकपणा एकनिष्ठता हा गुण नाही असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे। मातीचं जगावं मातीसाठीचं मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं। परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही। ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात, ते उगाच म्हणत नाही। खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे। नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे। कारण उद्या जेव्हा सगळा महाराष्ट्र आणि अवघा मराठी माणूस महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी मुंबईमध्ये एकवटत आहे, अगदी त्याच वेळेला अमराठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणं फार स्वाभाविक आहे। पण अशी बेगमी करताना मी तुमचा सगळ्यात जास्त वफादार आहे, किंबहुना मीच सर्वोत्तम भाट आहे, हे अमित शहांना सांगण्याची संधी एकनाथ शिंदे कसे सोडतील बरं?